नमस्कार, मी राहुल साळवे. लोकसेवा वार्ता वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अंबरनाथ तालुक्यातील कासगाव या महत्वाच्या अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. खरं तर कासगावमध्ये एका सामान्य कुटुंबात एका असामान्य अशा व्यक्तीचा जन्म झाला आणि पाहता पाहता ती व्यक्ती अंबरनाथ तालुका प्रमुख हे पद देखील भूषवते. अंबरनाथ तालुक्यातील एक महत्वाचा चेहरा तसेच अंबरनाथ तालुक्यातील एक कार्यभूषण असं नेतृत्व देखील या नेतृत्वाकडे असं पाहिलं जातं. अर्थात ते नेतृत्व म्हणजे बाळाराम काबळे. सर, स्वागत आहे तुमचं लोकसेवा वार्ता या नमस्कार. वाहिनीमध्ये. सर, आज आपण तुमच्या एका जीवनाविषयी आपण जीवनावर विशेष चर्चा करणार आहोत. काय सांगाल तुमच्या जन्माविषयी आणि शिक्षणाविषयी? जन्माविषयी तर मी एक गरीब घरामध्ये जन्मलेला मुलगा आहे आणि आई वडील तर मोलमजुरी करत होते. परिस्थिती एवढी सक्षम नव्हती का ते मला शिकवू शकत होते. मी लहानपणाच पूर्वी आता काय नर्सरी वगैरे पूर्वी असा काय प्रकार नव्हता. बालवाडी असायची आणि त्या बालवाडीमध्ये मी मामांकडे शिकायला होतो. बालवाडीपासून मी मामांकडे शिकायला होतो. मामांची परिस्थिती सुद्धा एवढी सक्षम नव्हती, पण आमच्यापेक्षा थोडं मामा परिस्थिती चांगली होती म्हणून मामांकडे शिकायला मी तिकडे होतो आणि माझं शिक्षण तिथेच झाला. तर मामांची परिस्थिती चांगली होती, त्याही सुद्धा मोलमजुरी मेहनत करत होते. माझे आई वडील सुद्धा, बाबा MIDC मध्ये कामाला जात होते. जवळजवळ मजुराचाच एक प्रकार कामाचा होता आणि आई सुद्धा मजुराचं काम करत होती. माझ्या बहिणी मोठ्या झाल्या होत्या, त्या सुद्धा मजुराचं काम करत होत्या. आणि असं सर्व असताना मी मामांकडे शिक्षण घेत होतो. तर शिक्षण घेता घेता मामा आमचे व्यवसायाकडे वळले, कारण मामांच्या अंगामध्ये मेहनत करण्याची खूप क्षमता होती. ते प्रत्येक व्यवसाय करणं म्हणजे कष्ट करून दोन पैसे कसे कमवायचे याच्यात खूप मामा आमचे खूप मेहनती होते. आणि त्यांनी मामांकडे सुद्धा काही नसताना ते सुद्धा मोठे झाले. मला सुद्धा मोठा केला त्यांनी. मला शिक्षण भले मी कमी घेतला, 8वी पर्यंत शिक्षण घेतला, पण मामांचा जो बिझनेस व्यवसाय होता तो पाहता पाहता तो बिझनेस व्यवसाय मी सुद्धा व्यावसायिक झालो. आणि नंतर मी माझ्या गावाला आलो. काही वर्षानंतर गावाला आल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्याच्यात मला मामाही थोडा सहकार्य केला, गाडी वगैरे दिली व्यवसाय सुरुवात करण्यासाठी आणि मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. व्यवसाय करत करत असताना आज इथपर्यंत पोचलोय. ते राजकारणात येण्याचा तर माझा काय हेतू ना उद्दिष्ट नव्हताच. मी काही आदिवासी बांधवांच्या सोबत जे आपला व्यवसाय होता बिल्डिंग मटेरियल सप्लायर, त्याच्यात वाळू काढायचो, वाळूचा बिझनेस मी करायचो. त्यांच्याकडनं आदिवासी बांधवांकडनं वाळू विकत घेऊन जायचो आणि ती बदलापूरला सप्लायर करायचो. बदलापूरला बिल्डरांना किंवा कुठे गावातल्या लोकांना घरं बांधायला किंवा आदिवासी वस्तीमध्ये जे आदिवासी बांधव असेल त्यांच्या घर बांधण्यासाठी असा हा व्यवसाय माझा चालू होता. त्याच्यात आदिवासी बांधव जे रेती काढत होते, मी सुद्धा त्यांच्या जोडीला कधी कधी गाडी भरायचो, रेती काढायला मदत करतो. असा सगळा परिश्रम मी माझा व्यवसाय चालू केल्यानंतर केला. मामांकडे असताना तर खूप काय केले, ते सांगायला जर लागलो तर वेळ सुद्धा पुरणार नाही, एवढा असा केला. ते आदिवासी बांधवांच्यात मी काम करत असताना त्यांच्याशी एक ओढ निर्माण झाली आणि मी माझ्या व्यवसायातून कमवलेले पैसे काही त्या आदिवासी बांधवांसाठी खर्च करायला लागलो. कधी दीपावलीच्या स्वरूपात त्यांना मिठाई द्यायचो. जिथे मी व्यवसाय सुरुवात केली, ज्या आदिवासी बांधवात चिंचवली म्हणून गाव आहे इथं आदिवासी बांधवांचा, चामटोली ग्रामपंचायत मध्ये, त्या आदिवासी चिंचवलीच्या बांधवांबरोबर मी काम करत असताना मग ती दीपावलीला मिठाई त्यांना द्यायला लागलो. जेव्हा मी एक छोटासा व्यावसायिक होतो, नंतर नंतर हळूहळू मी जे 2 पैसे कमवले ते गोरगरीब दुसऱ्या सुद्धा लोकांना वाटायला लागलो. म्हणजे मला लोकसेवेची एक ओढच होती. ते करत करत असताना राजकारणामध्ये एखाद्या पुढाऱ्याच्या मागे मी फिरत असायचो. कोणीतरी गावातला असतो आपला मोठा, आपल्याला त्याच्या मागे ते राजकारणी असतात. प्रत्येक जसं की आज मी राजकारणी, माझ्या मागे सुद्धा काही मुलं आहेत, भविष्यात ती मोठी होतील, तसं मी सुद्धा कोणाच्या तरी मागे फिरत होतो. आणि माझा व्यवसाय करायला मला का ऑफिस नव्हता. आमचा एक मित्र ग्रुप होता, बदलापूर वडवलीचे माझे मित्र आहेत, जोविलीचे होते, मानकिवली आहेत, असे कात्रप सगळे आम्ही मित्रमंडळी जे सप्लायरचा व्यवसाय करायचो. त्याच्यासाठी खरवय असेल असे आम्ही इथे बसायचो नाक्यावर. तर नाक्यावर बसता बसता मग ते आमचे
तुकाराम म्हात्रे यांच्या ऑफिसला आम्ही मग नंतर बसायला लागलो. तुकाराम म्हात्रे यांच्या ऑफिसला व्यवसाय, मग तिथे स्टेशनला आम्हाला तोच ऑफिस. आम्ही काही एवढं सक्षम नव्हतो. मग त्या ऑफिसमध्ये असं तुकाराम म्हात्रे यांचे वामनदादा मोठे बंधू ते राजकारणामध्ये होते, नगरसेवक होते त्यावेळेस. नंतर अचानक ते मनसेमधून निवडणूक लढवण्यासाठी ते उमेदवार म्हणून जाहीर झाले. आता जाहीर झाल्यानंतर काय झालं, तुकाराम शेठ आम्ही बसायचो, ते आम्हाला बसायला ऑफिस द्यायचे, आम्हाला चहा नाश्ता तिथे फ्री मध्ये सर्व आम्ही बसून सर्व ते सहकार्य करायचे. मग त्यांचे बंधू जर उभे राहिले तर आमचेच बंधू उभे राहिल्यासारखा झाला. मग त्या निवडणुकीला त्यांनी सांगितलं का आपण, आमच्या सर्व ग्रुपनी ठरवलं का बाबा आपण वामनदादांना मदत करायची. आम्ही काय राजकारणी नव्हतो, एक उद्योजक म्हणून त्यांना एक मदत करत होतो, कारण आपल्याला त्यांनी बसायला तिथे जागा दिली, आपले एकदम संबंध घरातले. आणि मग त्यांना मदत करत करत असताना निवडणूक ती काय थोड्या मताने वामनदादा त्याच्यामध्ये हार झाली. पण मग वामनदादा पूर्वी शिवसेनेमध्ये होते, शिवसैनिक होते. मग त्यांनी वापस आपले घरी शिवसेनेमध्ये गेले. एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी सांगितले, आणि शिंदे साहेबांना त्यांच्या घरातले संबंध होते एकदम, ते त्यांना एकदम चांगले म्हणत होते. मग मी वामनदादा ज्या वेळेस शिवसेनेत गेले त्याच्यानंतर वामनदादांच्या प्रचाराला मी काम केला. ते काम पाहून आणि माझी समाजसेवा पाहून त्यांनी मला राजकारणामध्ये एक पद दिला, विभाग प्रमुख म्हणून. पण मला काय त्याच्यात हे नव्हतं, पण ते वामनदादांचा मान ठेवायचा म्हणून मी त्या विभाग प्रमुख पद घेतला आणि तिथे मी काम करत राहिलो. आणि तो काम करत असताना आपला समाजसेवेचा जो प्रवाह होता तो एवढ्या जोराने समाजसेवेचा प्रवाह चालू ठेवला. तर नंतर त्यावेळेस मी ज्या वेळेस नवीन हे केला त्यावेळेस मला तर वाटतं रवी पाटील सर हे तालुका प्रमुख होते. आणि नंतर ती एक दुर्दैवी घटना घडली ना, हे झाला. त्याच्यानंतर मग रवी भाऊ गेल्यानंतर तो पद एकनाथ दादा शेलार यांच्याकडे आला. आणि मला तर वाटतंय नंतरची पुन्हा निवडणूक 5 वर्षांनी निवडणूक लागली 2004 नंतर 2019ला. त्यावेळेस वामनदादा शिवसेनेतून उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. नाही, ती निवडणूक झाल्यानंतर एकनाथ दादा शेलार यांनी आपल्या पदाचा, शिवसेनेची सीट आली नाही म्हणून एकनाथ दादांनी राजीनामा दिला पदाचा. आणि तो राजीनामा दिल्यानंतर आमच्या ग्रामीण भागातील सर्व शिवसैनिकांनी मला सांगितलं का तुम्ही तालुका प्रमुख घ्या. त्यांनी एवढं, म्हणजे मला तर हे नव्हती अपेक्षा, पण त्या सर्व ग्रामीण भागातील बरेच शिवसैनिक, प्रत्येक गावोगावातल्या लोकांनी एवढा धरून ठेवला का बाळाराम कांबरी यांना, बाळा कांबरी मला म्हणायचे त्या हिशोबात का यांना तालुका प्रमुख करा. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि वामनदादांच्या आशीर्वादाने मी तालुका प्रमुख पद हा एकंदरीत पाहता आपल्या बदलापूरचे माजी नगराध्यक्ष जे वामनदादा आहेत, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही उद्योजक ते अंबरनाथ तालुका प्रमुख या पदापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. वामनदादा बद्दल 2 शब्द काय सांगता? वामनदादाबद्दल 2 शब्द सांगायचे तर वामनदादा सारखा दिलदार माणूस मिळणारच नाही. कारण बघा, वामनदादांच्या बद्दल सांगायचं तर सांगण्यात लोक बोलतात बघा, कोणी कोणाची तारीफ मागे करतोय, कोणी तोंडावर तारीफ करतोय, पण वामनदादा काय करतात हा पूर्ण बदलापूर शहर बघतोय. म्हणजे त्यांचे समाजासाठी एक सांस्कृतिक उपक्रम, एवढे उपक्रम भरवतात. आणि बदलापूर शहरातील क्रीडा असू दे, सांस्कृतिक असू दे, कला असू दे, कशामध्ये ते म्हणजे त्यांच्या एवढं बघा, एखादं वामनदादा कार्यक्रम करायला लागले त्याच्यानंतर बघून दुसऱ्यांनी कार्यक्रम केले असतील, पण सुरुवात ही वामनदादांनी जी केली हे सांस्कृतिक उपक्रमांची, ती कोणीच करू शकत नाही. या जे ठाण्यामध्ये मोठे कार्यक्रम भरवतात त्याच्या लेवलला वामनदादा बदलापूर शहरावाल्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जे इव्हेंट कार्यक्रम त्यांची मेजवानी देतात. कारण बदलापूरमध्ये सर्वसामान्य माणूस मुंबईमध्ये राहू शकत नाही, तो इथं आले आणि त्या सर्वसामान्य माणसासाठी ते अशा गोष्टी उपलब्ध करून देतात. आणि हे सगळं असून सर्वात महत्वाचा त्यांचा कोरोनाच्या काळातला विषय बघा. कोरोनाच्या काळामध्ये भाव भावाच्या जवळ जाईत नव्हता, अशी परिस्थिती होती. आणि अशा वेळामध्ये त्यांनी एक कोविड हॉस्पिटल काढला. त्या कोविड हॉस्पिटलमधून 3-4 तालुक्यातली लोक येत होती. मुरबाड, अंबरनाथ, कर्जत या सगळ्या भागातली लोक येऊन तिथशी त्या
कोविड हॉस्पिटलला आपल्यासाठी उपचार घेत होते, कारण त्यावेळेस हॉस्पिटल्स खूप कमी होते आणि पेशंट खूप जास्त होते. अक्षरशः वामनदादांचे त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा सर्वात मोठा आधार कोण होता? त्यांचे मोठे बंधू बघा. आणि मोठे बंधू त्यांच्यानंतर बाबा पण कोरोनामध्ये गेले. पण बाबाचं समजा वय झाला होता, पण मोठे बंधू बाबांच्या नंतर वडिलांचं स्थान मानला जातो आणि ते मोठे आधार होते. ते त्यांचा व्यवसाय बघायचे, पण व्यवसाय बघायचा हा आहे, पण माणूस विचार काय करतो? मोठा जो असतो त्याच्यामुळे छोटा माणूस हिंमत करतो. या उद्दिष्टाने ते त्यांचे खरोखर आधार गेले, तरी सुद्धा एवढे मोठा संकट त्यांच्या कुटुंबावर येऊन सुद्धा त्यांनी न डगमगता आपल्या बदलापूर शहरातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी शहरामध्ये ते आपल्या जीवाची सुद्धा पर्वा न करता लोकांचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण शहरभर फिरत आणि कोणीही पेशंट असला तर त्याला ऍडमिट करायचा, त्याच्यावर उपचार करायचा, त्यांना पाहायला जायचा. आणि तेच संस्कृती ही शिवसैनिकामध्ये खरोखर तशी एक आहे का? शिवसेनाची बाळासाहेबांनी शिकवलेली 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जे वामनदादा करत होते तेच आम्ही लोक सुद्धा करत होतो. मी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये पेशंटना हॉस्पिटलला घेऊन जायचो, पेशंट बरोबर जायचो. शेवटी शेवटी मला सुद्धा कोविड झाला, पण आम्ही आमचा समाजसेवेचा जो होता लोकांच्यासाठी का, जे बाळासाहेबांनी शिकवून दिले का 80% समाजकारण 20% राजकारण, पण आम्ही बाळासाहेबांची शिकवण घेऊन अजून ज्या दिवशी निवडणूक असेल त्यावेळेसच राजकारण करता, इतर दिवशी 100% समाजकारण करता, ह्या हेतूने आम्ही लोकांची सेवा केली. संकटाच्या वेळेस लोकांना मदत केली. कोरोनाच्या वेळेस आम्ही अन्नधान्य वाटलं. वामनदादांनी सुद्धा शहरामध्ये वामनदादांनी येतो 2-2, 3-3 महिने 2-2, 3-3 हजार लोकांना भोजन, असं तर कोणीच नाही पूर्ण बदलापूर शहरामध्ये. मी म्हणतो अंबरनाथ तालुक्यामध्ये कुणी एवढं अन्नदान केलं नसेल एवढा वामनदादांनी त्या प्रसंगात केला. त्यावेळेस लोकांना त्या गोष्टीची मोलाची गरज होती आणि त्यांचंच पाहून आम्ही सुद्धा लोकांना आपल्या परीने आदिवासी बांधव असेल त्यांना अन्नधान्य आम्ही स्वतःहून जाऊन प्रत्येक ठिकाणी दिलं. आणि जे पेशंट्स येतील, मग तो आपल्या इथला असू दे किंवा बाहेरचं कोणी आलेला असू दे, त्याला सुद्धा आम्ही हॉस्पिटलला घेऊन जाऊन ऍडमिट करायचो, त्यांना पाहायला जातो, डॉक्टरांना सांगायचो. म्हणजे त्यांची हिंमत, कधी कधी माणसाचं काय व्हायचं का कोरोना काळामध्ये आजार पण कमी आणि माणूस हिंमत मध्ये सुद्धा माणसं गेलेले आहेत, हे मी पाहिलेलं आहे. अगदी खरं आहे. कोरोना काळात आपण संपूर्ण बदलापूर शहराने एक नाव नेहमी चर्चेत राहताना आपल्या पाहायला आलं. एक देवदूत असं देवदूत म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो कोरोना काळामध्ये सगळ्यांनी पूर्ण बदलापूर शहराने त्याला देवदूत मानलं होतं आणि ते नाव म्हणजे वामनदादा म्हात्रे. तर संपूर्ण बदलापूर शहराने त्यावेळेस देवदूत असं नाव वामनदादांना दिलं होतं आणि खरोखर बदलापूर शहरात अन्नधान्य असो व ॲम्ब्युलन्सची सेवा असो वामनदादांनी प्रत्येक घराघरामध्ये पोहोचण्याचं काम जे आहे ते केलं होतं. सर आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया. म्हणतात ना की प्रत्येक पुरुषाच्या एका यशस्वीपणा मागे एका स्त्रीचा हात असतो. तर तुमच्या यशस्वीपणा मागे तुम्ही हे श्रेय कोणाला द्याल? बघा, माझ्या यशस्वीपणाच्या मागे तर माझ्या मागे माझ्या आईचा आशीर्वाद होता आणि माझ्या या समाजसेवे आणि माझ्या बिझनेसमध्ये माझ्या मिसेसचा, माझ्या घरवालीचा अंजली कांबरी यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. कारण त्या जर नसत्या, कारण मी राजकारणात गेल्यापासून मी माझ्या धंद्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्यावेळेस ते माझा धंदा बघत होते, आपला व्यवसाय जो आहे तो त्या सांभाळायच्या एक बाजू, कुटुंब सांभाळायच्या, कुटुंबाकडे कधीच बघितला नाही. आज मी सांगतो माझे काही वर्ष असे गेले की मी मुलांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. कारण ज्या वेळेस मुलांना सुट्ट्या असतात त्यावेळेस लग्न शिजन, लोकांचे इथे कार्यक्रम असतात आणि मी समाजसेवेच्या मी लोकांना पहिले प्राधान्य दिला, कुटुंबाला नाही दिला, पण जनतेला पहिले, जनतेला वेळ देत मी गेलो, लोकांच्या समस्येसाठी धावत गेलो. मग त्यांचे कार्यक्रम असू दे घरचे किंवा त्यांचं आरोग्याचा विषय असू दे, हॉस्पिटलचा असू दे किंवा पोलीस स्टेशन असू दे, या गोष्टीसाठी सर्वसामान्य लोकांना मेन मूलभूत गरज कुठं आधाराची लागते तर हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनला कधी भांडणं जर झाली तर आम्ही त्या गोष्टीसाठी त्यांच्या पाठी उभं राहतो. आणि भांडणं तर मी 99% भांडणं ही पोलीस स्टेशनच्या पहिले मिटवण्याचा प्रयत्न करतो. काही भांडणं पोलीस स्टेशनमध्ये मिटवतो. हा पोलीस स्टेशनला तुम्ही जर गेले तर ते सुद्धा सांगतील का, आम्ही तिथे जाऊन सगळ्यांना सांगतो, भले चुकी आपली नसली समोरच्याची जरी असली पण नंतर त्रास आपल्या दोघांना होतो हे असं समजावून कुठे केसेस कमी व्हायच्या या गोष्टी करतो. आणि लोकांच्या आरोग्यासाठी एक मोफत अँब्युलन्स ठेवलेली आहे. माझ्याकडे एक अँब्युलन्स आहे जी श्रीकांत शिंदे साहेबांनी मला दिलेली होती. आदरणीय
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यावेळेस साहेब पालकमंत्री होते, सेना आमची एकच होती त्यावेळेस त्यांनी मला एक अँब्युलन्स दिली ना, ती अँब्युलन्स मी जो गरीब माणूस येईल त्याला मोफत देतो. किंवा ब्लड असू दे, ब्लड कॅम्प लावतो. ब्लड कॅम्प लावल्यावर मी कॅम्पवाल्यांना सांगितलंय का बाबा मला माझ्याकडनं जर तुमच्याकडे 200 बाटल्या गेल्या तर मला 100 द्या, 80 द्या, पण ज्या द्याल त्या मला मोफत द्या. कारण सर्वसामान्य माणूस जो येतो माझ्याकडे, आम्ही कॅम्प लावतो तर रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे, पण आमच्याकडे गरीब लोकांना ज्यावेळेस रक्ताची गरज भासते त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे भरण्याची पात्रता नसते, म्हणून मोफत अशा हेतूने आम्ही ते करत असतो. आम्ही खूप काही कॅम्प लावलेले आहेत आधी. नुसतं ब्लड कॅम्प नाही, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे कार्ड जे काही आता आयुष्यमान भारत असू दे, असे जे जे उपक्रम आले तेवढे आपण मोफत. डोळ्याचं ऑपरेशन, चष्मे वाटप, म्हणजे एक शिवसैनिकाची एक आवड म्हणजे समाजासाठी मोफत काय करायचा, या गोष्टी आज मी मी हे 20 वर्षे हे करत आलेलो आहे. आणि तुम्हाला जी मगाशी मी एक गोष्ट सांगितली का मी त्या आदिवासी बांधवांबरोबर मिठाई वाटप करायचो, एक बाबा का मी तिथे कमवायला लागलो, त्यांच्यावर ओढ निर्माण झाली. पण तोच उपक्रम आज मी 7,000 लोकांपर्यंत करतो. जे मी 200 लोकांपर्यंत चालू केला, 200 कुटुंबांना द्यायचो, तो आज मी 7,000 कुटुंबांबरोबर दीपावलीची मिठाई 7,000 कुटुंबात देतो ना. मी एक आज का मी काय एवढा काय मोठा नाही ना, माझी एवढी काही क्षमता नाही, माझ्या खिशात रुपया नसला तरी मी ते जी आवड आहे आपल्याला लोकांबरोबर दीपावलीचा सण साजरा करण्याची किंवा लोकांबरोबर आपलं जे समाजाचे जे उपक्रम आहे ते राबवण्याची, तर त्याच्यासाठी मी कधी लोक उपयोगासाठी आपल्या खिशात असो का नसो सगळे संपले तरी चालतील मागचा विचार करत नाही, पण मदतीचा हात हा पहिले करतो. आणि प्रत्येक दीपावलीला 7,000 कुटुंब परत मी ती आपली मिठाई, मला वाटत नाही का पूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे मोठा माणूस असेल तो वाटू शकतो ज्यांच्याकडे भरपूर पैसे पडले, पण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आलेला आज मी घर बांधायला घेतलेलं आहे, पण माझ्याकडे एवढे मी म्हणजे वर्षाला एवढे पैसे खर्च करून सुद्धा मी स्वतःचं घर कधी बांधण्याकडे लक्ष, तुम्हाला सांगितलं का माझ्या कुटुंबाकडे लक्ष नाही दिला, मी समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेला. सर, आपण एकंदरीत पाहिलं तर बदलापूर शहरात असो वा संपूर्ण अंबड तालुक्यात अनेक वाहनांवर एक असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की राजा माणूस आणि दिलदार माणूस आणि त्याच्या बाजूला तुमचं फोटो असतं. काय वाटतं, हे नागरिकांचं प्रेम आहे तुमच्याबरोबर? ते मी खरोखर म्हणजे मी हे जे केलं समाजसेवा, आणि मग ते पाहून मला असं वाटतो का खरोखर मी केलेल्या कामाची ती पोच पावती आहे. मी जी समाजसेवा करतो, आपण जे लोकांची सेवा करतो, खरोखर ते लोकांना कुठेतरी आवडला, आणि मग तसा पाहिल्यावरती मग ती समाजसेवा करण्याची जी ओढ आहे ती वाढत राहते. आपण कधी कधी काही गोष्टी पण कधी कधी येतात अशा समोर का एवढं करून सुद्धा आपण एवढी समाजसेवा करून मग असा होतो, पण तसे काही माणसं असतात का त्यांना खरोखर खऱ्याची पारख आणि लोकांनी केलेली याची जाण असणारी सुद्धा माणसं खूप आहेत समाजामध्ये. अशी काही ठराविक बोटावी मोजणाऱ्या लोकांच्या मुले त्या लोकांचा नाव काही लोक मग समाजामध्ये बघा निवडणूक आले तर लोक काही हे करतात, अरे निवडणूक आली आणि काय निवडणूक आली का लोक खाल्ला पिल्ला विसरतात असं म्हणतात, पण असं नाही. मी तरी असं सांगतो असं नाही, सगळीच लोक अशी नसतात. काही म्हणतात ना कांदा बटाट्याच्या गोणीमध्ये काही नाचकी कांदा बटाटे असतात, पण सगळीच तसं नसतो. कारण खूप लोक अशी असतात का त्यांनी या गोष्टीची जाण असते. जुनी लोक आहेत, जुन्या लोकांनी दुनियादारी बघितलेली आहे, त्यांनी जुने दिवस पाहिले आहेत. जुने दिवस लोकांना आता जे मुलं बालाचे जे सोन्याचे दिवस आहेत, पूर्वीच्या लोकांकडे तसे नव्हते, जायला वाहनं नव्हती, काही लोक 10-10, 20-20, 25-25 किलोमीटर नातेवाईकांकडे चालत जायचे. आज लोक मिनिटाला व्हिडिओ कॉलवर पाहू शकतात, आणि काही मेसेज द्यायचा असला तर एका क्षणात देऊ शकतात, पण पूर्वी तसा नव्हता. एक मेसेज निरोप द्यायचा असला तरी काही गावोगावी जावा लागायचा, आणि एखाद्या माणसाला आपल्या मुलीकडे जायचा असला, आपल्या बहिणीकडे जायचा असला, भावाकडे बहिणीला जायचा तर काही चालत जायचे, पण आजचे दिवस तसे राहिले नाहीत. आपण थोडंसं राजकारणाकडे बोलूयात. सर, तुम्ही एका सामान्य कुटुंबातून तुम्ही एका सामाजिक कारणाकडे वळालात. सामाजिक कारणाकडून तुम्ही राजकारणात वळालात आणि राजकारणात उडी मारल्यानंतर तुम्ही शिवसेना पक्ष जो निवडलाय. पण एक प्रश्न विचारायचा वाटतो सर,
आयुष्यामध्ये तुम्हाला शिवसेनाच पक्ष असं महत्वाचं का वाटलं? कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पक्ष आहेत, ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकले असतात. भाजप आहे, राष्ट्रवादी आहे. पण तुम्ही बाळासाहेबांचा शिवसेना पक्षच का निवडला? हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बरोबर विचारला प्रश्न. शिवसेनाच का निवडला? कारण मी तर सांगितलं, मी एक व्यवसाय होतो आणि मी खरोखर ज्या वेळेस राजकारणात नव्हतो तेव्हा एक वेगळ्या प्रवाहाच्या मागे होतो, वेगळ्या दिशेला होतो. पण राजकारणाशी काही आपला विषय नव्हता. पण विषय वामनदादांशी जवळकी आली ना, वामनदादा पण शिवसेनेत ज्यावेळेस ती भाषणं ऐकली बाळासाहेबांची, आणि त्यांची एक ती म्हण होती का 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बाळासाहेबांना खूप तरुण त्यावेळेस ओढ निर्माण झाली. बाळासाहेब म्हणजे एक हिरोच होते आणि त्यांचे खूप फॅन होते. पण शिवसेना पक्षात त्यांचं भाषण ऐकून गेलो. पण शिवसेनेत गेल्यानं ज्या वेळेस मी त्या पक्षामध्ये जेव्हा प्रवेश केला ना, काही पद घेतली, पण तेव्हा मी माझा अभ्यास नव्हता, वय कमी, पण जसा अभ्यास बघितला तर शिवसेनेतली तुम्हाला लोक अशी मिळतील का जे शिवसेनेत स्वतःच्या खिशातले पैसे जनतेसाठी खर्च करणारी कुठे जर मिळतील तर ते फक्त शिवसेनेतच मिळतील. नंतर आता ठराविक लोक खर्च पक्षाची लोक आता करायला लागले. पण पूर्वीपासून सत्ता असो किंवा नसो, शिवसेनेमध्ये जी लोक होती शिवसेनेमध्ये त्यांना खरोखर एक हाऊस का जनतेची सेवा करण्याची. मग ते तुम्हाला मी वामनदादांचं उदाहरण दिलं ना, किती पैसे कमवले ते, मग ते पैशाचं काही स्वतः मोठे अजून झाले असते, पैसे सांभाळून ठेवले असते, काय काय केलं असतं. पण ते बघा ना तुम्ही, शिवसेनेमध्ये पैसे जनतेसाठी खर्च करण्यात सर्वात जास्त कुठे जर मिळतील ते शिवसेनेमध्ये मिळतील. शिवसेनेमध्ये जी खरोखर अशीच लोक शिवसेनेमध्ये जातात ज्यांना खरोखर लोकांसाठी खर्च करण्याची, समाजासाठी उपक्रम राबवण्याची, समाजाच्या हितासाठी उपयोगी पडण्याची ज्यांना आवड आहे तीच लोक शिवसेनेमध्ये जास्त गेलेली आहेत. ही गोष्ट खरी आहे की बदलापूर शहर हे आपण सांस्कृतिक शहर म्हणजे की त्या शहराला चांगलीच ओळख आहे. आणि वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून बदलापूर शहर अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपल्या होताना पाहायला मिळतात. सर, आता काही दिवसानंतरच निवडणुकाचं जे बिगुल आहे ते वाजणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी देखील होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक संभाव्य उमेदवार देखील आहात. तर काय सांगाल तुम्ही निवडणुका संदर्भात? संभाव्य उमेदवार शेवटी मी जरी तालुका प्रमुख असला तरी आदरणीय आमचे आता पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री राज्याचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि त्यांच्याच बरोबर आमचे उपनेते आणि माजी जिल्हा प्रमुख, माजी हातमाग महामंत्री होते प्रकाशजी पाटील साहेब हे, आणि यांच्या नंतर या बदलापूर शहरामध्ये निर्णय घेणारे आदरणीय वामनदादा आहेत. हे सर्व जे आमचे ज्यांचा आधार आहे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांनी जे आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करतोय. कारण मागच्या वेळेस बघा, सत्ता शिवसेनेची पंचायत समितीवर एक हाती आलेली आणि मला सगळे शिवसेनेवाल्यांनी सांगितले का तुम्ही उपसभापती पदासाठी फॉर्म भरायचा, आपल्याकडे एवढे शीट आहेत. आणि मी भरला पण शब्द दिला होता. त्याबरोबर राष्ट्रवादी युती होती आणि साहेबांचा मला फोन आला फॉर्म भरला त्यावेळेस का, अरे बाळा आपण ते त्यांना द्यायचं ठरलेलं आहे ना. मी म्हटलं हा साहेब. मग आपल्याला त्यांना देऊन टाकायला लागेल. हा साहेब काय विषय नाही, मी भरलेला फॉर्म मागे घेतला. शिवसैनिकांच्या आग्रहा खातीर मी तो फॉर्म भरलेला. तुम्ही बघता राजकारणात सत्तेसाठी लोक काय करतात. पण आम्ही साहेबांचा आदेश मानतो. साहेबांनी सांगितलं का आपल्याला ठरल्याप्रमाणेच वागायचे. आणि खरोखर शिवसेनेमध्ये आता मी सुद्धा, मला ग्रामपंचायती माझ्या इथे काही असतील जिथे माझ्या हातामध्ये होतं. आता ही चामटोलीची होती ग्रामपंचायत, मागे माझा भाऊ उपसरपंच होणार होता. पण आम्ही शब्द दुसऱ्या एका मुलाला दिला होता आणि सर्वांची इच्छा होती का तू भावाला पहिले कर. पण मी म्हटलं नाही, शब्द दिलाय, शब्दाला किंमत आहे. पैसे कमवून संपून जातील पण शब्द हा राहून जातो आणि दिल्या शब्दाप्रमाणे वागाचा. माझा तर प्रामाणिक म्हणणं आहे, राजकारणात दिल्या शब्दाप्रमाणे वागाचा. नाही तर शब्द नाही द्यायचा ना. शब्द द्यायला काही कोणी काय आपल्याला काही जीव जाणार नाही, काही मरण पावणार नाही. शब्द नाही दिला तर जे आपल्यामध्ये होईल तेवढाच करायचा. आणि माझ्यामध्ये तसा आहे, मी शब्द देईन त्याचप्रमाणे वागेन. त्या पद्धतीने या राजकारणामध्ये आपला प्रवाह चाललेला आहे. सर, अंबरनाथ तालुक्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर एकंदरीत खूप मोठी चर्चा असते की कोणत्याही गोरगरिबाला कोणतीही गोष्टीची गरज असेल तर तुम्ही बाळराम कांबळेंना संपर्क करा. काय सांगाल या संदर्भात? साहेब, माझ्याकडे मदतीला जो माणूस येईल तो आपल्या तालुक्यातलाच असू दे, तालुक्याच्या बाहेरचा असू दे, जो माणूस आपल्या घरी येईल
तुम्ही मला सांगितलं का शिवसेना पक्ष का निवडला, तर शिवसैनिकामध्ये ती खरोखर एक वड आहे का जो आपल्याकडे येईल त्याला खाली हात पाठवायचा नाही. आपण कधीच आज कोणालाही गरीबाला मग फुलने फुलाची पाकली त्याला मदत करून आपण त्याला कधीच खाली हात निराश पाठवला नाही. आणि कुठल्याही गोष्टीसाठी येऊ दे, मग त्याचं आरोग्यासाठी येऊ दे, माझे आदिवासी बांधव आहेत ते त्यांच्या परिस्थित्या काय एवढ्या सक्षम नसतात, त्यामुळे ते मुलीच्या लग्नाच्या वेळेस येतात, मुलांच्या लग्नांच्या वेळेस येतात. प्रत्येकाला फुलने फुलाची पाकली आज 20 वर्ष झालं मी करतो. आज नाही, आज मी तुम्हाला सांगितलं का, तुम्ही मला विचारला तुम्ही संभाव्य उमेदवार, ते पक्ष ठरवेल. त्याच्यानंतर अजून आरक्षण काय पडतो, आरक्षणाचा आहे तो सरकारच्या अधिकारी प्रशासनाच्या हातात आहे. मग तो आरक्षण काय पडेल ना, मी आधीच नवरा मुंडावल्या बांधून उभा राहायचा हे योग्य नाही. त्यासाठी जे आरक्षण पडेल तेव्हा तो उमेदवार ठरवणार आणि तो पक्ष निर्णय देणार. पण निवडणुका आल्या म्हणून मी समाजसेवा कधी, मी 20 वर्ष झाले लोकांची सेवा करतो. आता मधल्या पिरियडमध्ये तर तुम्हाला माहिती आहे निवडणुका नव्हत्या, पण माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्या माझ्याकडे मदत मागायला आल्या लोकांनी सांगावं का निवडणूक आहे म्हणून हा बाळा कांबरी मदत करतो, असं जर कुणी सांगितलं तर त्या दिवसापासून मी राजकारण सोडून देईन. निवडणूक आली म्हणून आपला दुकान उघडायचा, निवडून आल्यानंतर आपला दुकान बंद करायचा, असं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मला समाजाबद्दल एक समाजसेवेची ओढ आहे, त्यासाठी मी समाजसेवा करतो. आणि मी तर तुम्हाला सांगितलं माझ्या आयुष्याचा कमवलेला सगळा मी समाजासाठी वाहून दिलेला आहे. सर, आयुष्यात एक अशी संधी भेटली तुम्हाला की कोणाच्या एकाचे तुम्हाला धन्यवाद मानायचे असतील किंवा कोणाची एकाची माफी मागायची असेल, तर तुम्ही धन्यवाद कोणाची मागाल आणि माफी कोणाची मागाल? बघा, आयुष्यामध्ये धन्यवाद जर मानायचे असले तर मी त्या पक्षाचे मानेल का ज्यांनी मला या संघटनेने, शिवसेनेनी आणि त्या शिवसैनिकांनी इथे आणला, आणि त्या पक्षाचा मी धन्यवाद मानेन का बा त्यांनी इथेशी आणला आणि मी या समाजासाठी सेवा करायला लागलो. माफी कोणाची मागाल? हा, माफी मागायचं झालं तर खरोखर आई वडिलांसाठी पण मी एवढ्या लोकांसाठी वेळ देऊन दिला नाही, आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला नाही. माफी मागायची वेळ जर आली तर मी नक्कीच आई वडिलांचीच माफी मागेन, कारण मी सगळ्या समाजासाठी करतो ना, आई वडिलांसाठी मला वेळ द्यायला मिळाला नाही, कारण त्यांनी जन्म घातला म्हणून मी इथेशी आहे आणि म्हणून त्यांची मी माफी मागेन. तर हे होते शिवसेना शिंदेगडाचे अंबरनाथ तालुका म्हणून. अगदी म्हणजे त्यांना माफी मागायला लागलं तेव्हा आई वडिलांच्या नावाने त्यांना थोडंसं भरून देखील आलेलं आहे. आपण देखील पाहिलं. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तुर्तास पाहत राहा लोकसेवा वार्ता. धन्यवाद.